कडेगाव नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी 5 कोटी मंजूर. नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांची माहिती. भाजपा महायुती सरकारचे मानले आभार. कडेगाव शहराच्या वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता नगरपंचायतीच्या नवीन प्रशस्त आणि सर्व सुविधायुक्त इमारतीसाठी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शहराच्या विकासात हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नगराध्यक्ष धनंजय चंद्रसेन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत भाजपा महायुती सरकारचे आभार मानलेत. सध्या नगरपंचायतीचं कामकाज ग्रामपंचायत काळातील जुन्या इमारतीतून सुरू असून वाढत्या नागरी सुविधांमुळे आणि प्रशासकीय विस्तारामुळे ही इमारत अपुरी पडत आहे. नागरिकांना अधिक सुलभ, गतिमान आणि आधुनिक सेवा देण्यासाठी नवीन प्रशस्त इमारतीची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येत 5 मे रोजी नगरविकास मंत्रालयामार्फत निधी संदर्भातील शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले असून कडेगाव नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. नगराध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे कडेगाव नगरपंचायतीसाठी आधुनिक, प्रशस्त आणि सर्व सुविधायुक्त इमारतीचा मार्ग मोकळा झालाय. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही इमारत उभारण्यात येणार असून नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा उपलब्ध होतील. ते पुढे म्हणाले की नवीन इमारतीमध्ये प्रशासकीय विभाग, नागरिक सुविधा केंद्र, आधुनिक बैठक व्यवस्था, डिजिटल सेवा सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक सुसज्ज व्यवस्था असणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे कामकाज अधिक गतिमान होऊन नागरिकांचा वेळ वाचणार आहे. कडेगाव शहराच्या विकासासाठी भाजपा महायुती सरकार कटिबद्ध असून आगामी काळात आणखी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वासही नगराध्यक्ष देशमुख यांनी व्यक्त केलाय. शहरातील नागरिकांनाही ग्रामपंचायतीच्या नवी इमारतीसाठी निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांनीही समाधान व्यक्त करत ही इमारत कडेगावच्या विकासाचा नवा चेहरा ठरेल अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.